आता बातमी आहे दिल्लीतून। जंतर मंतरवरती विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। खासदार निलंबन प्रकरणी विरोधकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। शरद पवार हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडनं। संदीप, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय विरोधक प्रचंड आक्रमक आहेत आणि त्यातच जे निलंबन झालेलं आहे त्यावरून तर ही आक्रमकता दिवसेंदिवस वाढताना दिसते। अगदी बरोबर आहे प्रज्ञा, जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू झालेलं आहे। अजून काही प्रमुख नेते यायचे आहेत, पण जर आपण चित्र पाहिलं तर सगळे राजकीय पक्ष, इंडिया आघाडीतले जे जवळपास 28 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत ते सगळे प्रतिनिधी आत्ताच्या या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेत। आपण पाहतोय सेव्ह डेमोक्रेसी आशयाचं एक भव्य असं व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर खासदारांपैकी सुप्रिया सुळे, रजनी पाटील, फौजिया खान असतील, त्याचबरोबर वंदना चव्हाण असतील, हे खासदार देखील दाखल झाले आहेत। अधीर रंजन चौधरी आपल्याला दिसत आहेत, त्याचबरोबर डी राजा, म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। दुसरीकडे जर आपण प्रज्ञा या ठिकाणी पाहिलं तर हातामध्ये फलक घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। हातामध्ये झेंडे आहेत, फलक आहेत, घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते। प्रामुख्यानं हेच आहे की सरकारचा निषेध करण्यासाठी आणि जवळपास 150 खासदारांचं निलंबन जे झालं त्याच्या विरोधात खरं तर इंडिया आघाडीने हे रणशिंग फुंकलेलं आहे असं म्हणता येईल। कालच अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे, म्हणजे हिवाळी अधिवेशनाचं संसदेचं। मात्र ते अधिवेशन संपल्यानंतर लगेचच पुन्हा आता हे इंडिया आघाडीने जंतर मंतरवर आज हे आंदोलन केलं आहे। आता प्रमुख नेत्यांची भाषणं व्हायची आहेत। मी पुन्हा एकदा दाखवतो, 3 खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत। त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दाखल होण्याची शक्यता आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये ते दाखल होणार आहेत। सोनिया गांधी मात्र येण्याची शक्यता नाही असं सांगितलं जात आहे। महत्त्वाचं हेच आहे की सगळ्या नेत्यांची भाषणं होतील, पण एक शक्ती प्रदर्शन जे आहे ते इंडिया आघाडीच्या वतीनं आज राजधानी दिल्लीतल्या जंतर मंतरवर केलं जात आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी संदीप।